राज्यामध्ये दिवसेंदिवस विवाहितेच्या मृत्यूच्या प्रमाणाचा आकडा सातत्याने वाढत आहे। पुन्हा एकदा सोलापूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यात हा धक्कादायक प्रकार असून कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्या पत्नीला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली। विशेष म्हणजे तिच्या मृतदेहाला शेतातील कडब्यात जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरामध्ये खळबळ माजली। पोलिसांनी आरोपी पतीला देखील ताब्यात घेतला आहे। किरण उर्फ गुड्डू नागेश सावंत असे मृत महिलेचे नाव आहे। त्या पाटकळ तालुका मंगळवेढा येथे राहत होत्या। त्यांचं लग्न 3 वर्षापूर्वी झालं होतं। पती नागेश सावंत याचा हॉटेलचा व्यवसाय होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री किरण घरी आपल्या मुलीला झोपवत होती। त्याचे पती नागेश घरी येण्याची त्या वाट पाहत होत्या। नेहमीप्रमाणे रात्री 11च्या सुमारास तो घरी येत असे। त्या रात्री घरी आल्यानंतर दोघांमध्ये मात्र भांडण झालं। भांडणाचा राग नागेशच्या मनात होता, त्यामुळे त्याने पत्नीला मारहाण केली आणि काही वेळातच शेतातील कडब्यामध्ये आग लागल्याचं आजूबाजूच्या लोकांना दिसलं। पण आगीच्या वेळी कोणाचाही आवाज ऐकू आला नाही असं प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली। त्यानंतर किरणला मारून पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या पतीने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असा आरोप तिच्या कुटुंबियांनी देखील केला आहे। किरणच्या चुलत्याला पहाटे 3:30 वाजता घटनेची माहिती देण्यात आली आणि किरणचे माहेर मात्र पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव हे आहे। दरम्यान नागेशने किरणला का मारलं याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत।